राम 14 वनवासाला असताना ते एक दिवस त्यांचा मुक्काम होता. मग त्यांनी शिवलिंग स्थापन केली. बरं. आणि इथं यातला देवा आहे ना 850 वर्षापूर्वीचा आजपर्यंत उरला नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग हा मराठीत होणार आहे आणि मी आलेलो इथे इचलकरंजीपासून साधारण एक 15-20 किलोमीटरवरती एक आहे रामलिंग मंगमठ. अळते ह्या गावात आहे. तर आतमध्ये दाखवतो तुम्हाला, त्याचे हिस्ट्री पण सांगायला लावतो त्यांना, आतमध्ये पुजारी जे आहेत त्यांना. तर असं सुंदर एक क्लायमेट झालेलं आहे इथे, त्यांना दाखवतो आतमध्ये एकदम. तर ज्यावेळी गर्दी होते त्यावेळेस इथून दर्शन मार्ग असा आहे आणि आतमध्ये लिंगसुद्धा आहे प्रत्येकाचे. कश्यप म्हणून आहे, इथे एक शिवलिंग आहे. पत्र ते एक शिवलिंग आहे. भरद्वाज, विश्वामित्र, गौतम आहे, जमदग्नी, वसिष्ठ एक आहे. आणि असे गोल फिरून त्या आतमध्ये जायचं आहे. कासव सुद्धा आहे इथे. तर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये पूर्ण गुफा आहे. एक सेकंड. माहिती वाचायची असेल तर पॉज करून वाचू शकता इथे. महाराज यांच्याबद्दल माहिती देऊ शकता तुम्ही? नाही 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 ह्याच्या हो हो 120 वर्ष झाली. 20 वर्ष झाले नॉनस्टॉप चालू आहे. गोविंदाची माळ. बर. गोविंदाची माळानंतर कोंडावची माळ. ओके. त्यांच्यानंतर आता कल्याण महाराज म्हणून गोशाळा वगैरे काही आहे. लहान मोठे पंचवीस गोपालन सेवा करतात. बरं. 1905 साली जंगल होतं त्यावेळी आले. हां हां हां. त्यांनी सभामंडळ परदेशाच्या पाणी त्यांनी करून घेतलं. बरं बरं. त्यांच्या काळात आले. ओके. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे इथे. इथे एक लहान गुफा आहे आता आणि इथे शिवलिंग आहे. हो. मठाबद्दल पूर्ण एकदा सांगा ना. राम 14 वनवासाला असताना ते एक दिवस त्यांचा मुक्काम होता. मग त्यांनी शिवलिंग स्थापन केली. बरं. आणि इथं पाणी नव्हतं लोकांना. त्याने बार लागली. पावरून गंगा यमुना सरस्वती 3 जण काय म्हणत असते. 108 लिंगपैकी हे एक लिंग आहे. ते पान कुठे मारले? ते वर गेल्यापासून पडगत व्हायचं. वर मारले त्यामुळे इथं आता काय म्हणतो पाणी काय तिथं आणि कुठं काय म्हणतो आपण काय म्हणतो ना काय म्हणतो तिथं आत जाता येत नाही. ते सगळं पडले. तर हे ऑल सीझन पाणी चालूच असतं, उन्हाळा असला तरी चालूच. 12 आणि 24 तास जरी दुष्काळ पडला 1972 दुष्काळामध्ये सुद्धा पाणी. ओके.
अभिषेकला इथूनच पाणी घेताना नाही नाही का, इथं पाणी घेताना दिसेल तुम्हाला. ते विष्णू ते कालभैरव कालभैरव, ही पार्वती, पार्वती माता, ते वीरभद्र, पार्वती. ते वीरभद्र. तर हे आहे अलमप्रभू देवालय. इथे महादेव मंदिर आहे. अलमप्रभू मंदिर मध्ये आलेलो आहे आणि हे बघा दिवा आहे ना 850 वर्ष पूर्वीचा आहे. आता ते उजला नाही. गुढीपाडव्याला सूर्यग्रहण पडते या ज्योतीवर एक दिवशी. ओके. राहून गेले होते ना इथे. आणि दिवाला तुम्ही इथे तिथंच तेल लावते. सकाळ संध्याकाळी 2 दिवसात नाही केलं तेल. बरं. वाच असते तुमच्या ज्ञान करतो. हां हां हां. आपण जॉईन करतो केलं. पण त्याला आपण हो. अलमप्रभू गुरुजी, बसवेश्वर महाराज, अक्का महादेवी, श्रीशैलम मठचं तिथेच त्यांनी राहत होते.